दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकच्या पंचवटी परिसरात भर दिवसा स्वतःला पोलीस असल्याचं भासवून बंदुकीचा दाग दाखवत 70 लाखांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 पर्दाफाश केलाय। या कारवाईत एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 82,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 8 जुलै 2026 रोजी दिंडोरी रोड पंचवटी परिसरात सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून आलेल्या 2 पुरुष आणि एका महिलेने फिर्यादीला पोलीस असल्याचे सांगत बंदुकीचा धाक दाखवला। त्यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याच्याकडील 70 लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला। आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत मुंबई पुणे महामार्गावर सोडून पलायन केले। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली 7 विशेष पथके स्थापन करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही, गोपनीय माहिती आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला। आरोपी रेल्वेने नाशिक रोड स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। मात्र आरोपी मुंबईला परत गेल्याचे समजताच जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरात शोध मोहीम राबवून 4ही आरोपींना अटक करण्यात यश आलंय। पोलिसांनी आरोपींकडून 55,90,000 रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली सरकारी दिवा असलेली गोल्डन इनोव्हा कार, रिव्हॉल्व्हर सदृश्य शस्त्र, MP5 रायफल सदृश्य अग्निशस्त्र तसेच आयकर विभाग, गृह विभाग, अँटी करप्शन ब्युरो आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास आणि विविध सरकारी शिक्के जप्त केलेत। या बनावट कागदपत्रांचा वापर करून आरोपींनी इतरही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट 9 नाशिक शहराशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। अटक आरोपी उमाशंकर प्रेमशंकर वर्मा, सुजित कुमार राजकिशोर दुबे, निलेश अशोक पका, संगीता हंसराज अहिरे। 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व एक महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोव्हा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असं जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। तर त्याच वेळेस फिर्यादी ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती। फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026 BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले। त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल ॲनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे ॲनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगढ़, उत्तर प्रदेश। सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड। निलेश अशोक पक्का वय 27,
महाकाली मंदिर समोर नागे बंदर वसई आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे राहणार कोणार्क नगर नाशिक मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. जी MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे. त्याचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जी फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषणमध्ये PSI श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुख्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे. मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला. यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाजिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे. सायबर जे महत्त्वाचं तपास पथक होतं यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण. गोपनीय माहिती इंटेलिजन्स जे पथक होतं योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे. रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मजदे, समाधान पवार आणि QRTचे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांची उल्लेखनीय कामगिरीमुळं आणि कार्यवाहीमुळं एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळं हा अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा यशस्वी तपास गुन्हे शाखा युनिट 9 मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध विशेष पथकांच्या माध्यमातून केला असून त्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कौतुक केले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.